नमस्कार, मी स्मिता यादव। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर। सांगली लोकसभेचे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या धनगर मेळाव्यास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली उपस्थिती लावली। यावेळी या जिल्ह्याचा धनगर समाज आमच्या मागे असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला। विश्रामबाग येथील हॉटेलमध्ये आयोजित धनगर मेळाव्यास आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी सभापती सुरेश औटी यांच्यासह धनगर समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते। जशी जवळ येत जाईल तसं प्रचारामध्ये रंग भरायला सुरुवात झालेली आहे। अनेक सभा आहेत। आज इस्लामपूरला माननीय उद्धवजी ठाकरेंची सभा आहे। या जिल्ह्यामध्ये निवडणूक लांब, परंतु भारतीय जनता पार्टीने जन्मापासून जो आग्रह धरला की आम्ही कोणती जात मानणार नाही, सर्व जातींना बरोबर घेऊन जाणार आणि त्या जातीतला जो किंवा जी कर्तृत्ववान असेल त्याला त्याप्रमाणे आम्ही काम देणार। त्याला छेद देणारी काही भाषणं, त्याला छेद देणाऱ्या काही प्रचार सुरू झाल्यामुळे आज धनगर समाजामध्ये जे कार्यकर्ते जबाबदारी भारतीय जनता पार्टी घेऊन काम करत आहेत, जे निवडून आलेले आहेत, अगदी संगीताताई खोत महापौरांपासून ते सांगली महानगरपालिकेतल्या 9 धनगर नगरसेवकांपासून अशा सगळ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला होता। एक फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज या सरकारबद्दल राहिला की ह्या सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही। वस्तुस्थिती तशी नाही। गेल्या आधीच्या सरकारांनी केंद्रामध्ये केवळ 2 ओळीचा प्रस्ताव पाठवण्याचं काम केलं, जो प्रस्ताव टिकला नाही। या सरकारने 30च्या माध्यमातून धनगर आणि धनगड हे एक आहेत याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली, अहवाल तयार झाला, त्याला जोडून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं कव्हरिंग लेटर तयार झालं, ते दिल्लीमध्ये पाठवण्यापूर्वी आचारसंहिता आली। जी केस हायकोर्टात सुरू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने शपथपत्र दिलं, ॲफिडेव्हिट दिलं की महाराष्ट्रात धनगड कोणी नाही, जे आहेत ते धनगर आहेत, यावर कोर्ट निर्णय देईल आणि तोपर्यंत आदिवासींचं आरक्षण धनगर समाजाला मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगर आहे अशा प्रकारचा निर्णय सरकारने केला। त्याच्यामध्ये आदिवासींना आश्रमशाळा आहेत, धनगर समाजाला आश्रमशाळा मिळतील। आदिवासींना मुलामुलींसाठी वसतिगृह आहे, धनगर समाजाला वसतिगृह मिळतील। आदिवासींच्या मुलामुलींना फी भरावी लागेल, ते धनगर समाजाच्या मुलामुलींना फी भरावी लागणार नाही। अशी जे आदिवासींना ते धनगरांना अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने नुसती केली नाही, तर त्यासाठी बजेट प्रोव्हिजन केली। आचारसंहिता संपल्यानंतर जूनला शाळा सुरू होताना, कॉलेज सुरू होताना या सगळ्याची अंमलबजावणी केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला देणं हा धनगर समाजाचा अतिशय आग्रहाचा विषय होता, तोही सरकारने पूर्ण केला। ही सगळी मांडणी धनगर समाजातून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर केल्यानंतर सर्वांनी एकमुखाने या जिल्ह्यामध्ये कुठलाही जातीयवाद चालणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या संजय पाटलांनाच आम्ही विजयी करणार अशा प्रकारचा निर्धार केला। मला खूप आनंद झाला।